वळूयात पुढच्या बातमीकडे। निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवत व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे। पुण्यातील व्यावसायिकाला 1 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। गुंतवणूक करून मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत ही फसवणूक झाली आहे। पुण्यातील शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय नेमकं घडलंय? आपण पाहतो की पुण्यामध्ये आता थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावानं गंडा घातल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ जो आहे तो चोरट्यांकडून बनवण्यात आला आणि मोठ्या परताव्याचा आमिष जे आहे ते व्यावसायिकाला दाखवण्यात आलं। हा सगळा प्रकार जो आहे तो मुंडव्यामध्ये घडलेला आहे। मुंडव्यामधला हा राहणारा व्यावसायिक होता, त्याला मोठ्या परताव्याचा आमिष जो आहे ते दाखवण्यात आलं। 2 जून ते 23 जुलैच्या दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे। जे तक्रारदार आहे त्या तक्रारदारामधले हे हवाई दलाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत। त्यांचा पुण्यामध्ये कापड खरेदी विक्रीचा एक मोठा व्यवसाय आहे। त्यांच्या आपण पाहतो की त्यांना डीपफेक व्हिडिओ जो आहे तो देण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक जर केली तर परतावा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती दिला जाईल अशा पद्धतीचं आमिष जे आहे ते त्यांना दाखवण्यात आलं। मात्र ज्यावेळेस व्यावसायिकाच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे।